नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पीक विमा योजना आणि खरीप हंगाम 2026 संदर्भातील 8 जून 2026 पर्यंतच्या सर्वात महत्त्वाच्या अपडेट जाणून घेणार आहोत. ओके, आता मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे, पण शेतकऱ्यांना पेरणीबाबत इशारा का देण्यात आलेला आहे, पीक विमा योजनेबाबत सध्या काय परिस्थिती आहे आणि पुढील काही दिवस शेतकऱ्यांसाठी इतके महत्त्वाचे का ठरणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, आता शेतकरी मंडळींनो, पहिली अपडेट म्हणजे की आता नैऋत्य मान्सूनने महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये प्रवेश केलेला आहे. मान्सूनच्या आगमनामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरणसुद्धा निर्माण झालेले आहे. अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली असून खरीप हंगामाच्या तयारीला सुद्धा वेग आलेला आहे. ओके, तसेच भारतीय हवामान विभागानुसार IMD 8 जूनपर्यंत नैऋत्य मान्सून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पोहोचलेला आहे. ओके, आता नंतरची अपडेट म्हणजे घाईने पेरणी करू नका, शासनाचा हा सल्ला आहे. ओके, शेतकरी बियाणे, खते आणि इतर कृषी साहित्याची तयारी करत आहेत खूप सारे शेतकरी. मात्र याच दरम्यान शासनाकडून हवामान विभागाकडून एक महत्त्वाचा इशारासुद्धा देण्यात आलेला आहे की मान्सून दाखल झाला असला तरी राज्यभर समाधानकारक आणि पूर्ण पाऊस अद्याप अजून झालेला नाही आहे. त्यामुळे घाईघाईने पेरणी करू नये असा सल्ला शेतकऱ्यांना शासनाकडून देण्यात आलेला आहे. ओके, कारण की होतं काय, सुरुवातीला थोडासा पाऊस पडून नंतर पाऊस खंडित झाला तर पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे ही एक प्रकारे तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे आधीच. ओके, यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करावी लागू शकते आणि पुनर्पेरणी म्हणजेच अतिरिक्त खर्च, वेळ आणि आर्थिक नुकसान. ओके, म्हणून कृषी विभागाने पुरेसा आणि स्थिर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केलेले आहे. ओके, पुनर्पेरणीचा धोका टाळण्यावर भर. ओके, तसेच हवामानातील अनिश्चिततेमुळे लवकर पेरणी केल्यास पुनर्पेरणीची वेळ येऊ शकते. ओके, त्यामुळे कृषी विभाग आणि प्रशासन योग्य पावसाची प्रतीक्षा करूनच पेरणी करण्याचे आवाहन करत आहे. ओके, ज्यावेळेस प्रशासन किंवा कृषी विभाग पेरणी करा असं सांगेल त्यावेळेस मी नक्कीच नवीन व्हिडिओ बनवून तुम्हाला माझ्या या चॅनलवर अपलोड करेन. तो व्हिडिओ टाकेल. ओके, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही तो नक्की पहा. ओके, नंतरची अपडेट म्हणजे पीक विमा नोंदणीबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता. ओके, आता खरीप 2026 हंगाम सुरू होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष पुन्हा एकदा पीक विमा योजनेकडे लागलेले आहे. अचानक येणारा अतिवृष्टीचा पाऊस असेल, दुष्काळ, गारपीट किंवा इतर नैसर्गिक संकटांपासून संरक्षण मिळवण्यासाठी पीक विमा अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. मागील काही वर्षांमध्ये हवामानातील अनिश्चितता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. कधी अतिवृष्टी तर कधी पावसाचा मोठा खंड पडताना दिसतो. अशा परिस्थितीत पीक विमा हा शेतकऱ्यांसाठी आर्थिक सुरक्षा कवच म्हणूनच काम करतो. ओके, ही पाचवी अपडेटसुद्धा या संदर्भातील आहे. ओके, हवामान बदलामुळे विम्याचे महत्त्व वाढलेले आहे. अल्प पाऊस असेल, अतिवृष्टी असेल, गारपीट असेल आणि इतर नैसर्गिक संकटांमुळे पीक विमा हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सुरक्षा कवच ठरत आहे. ओके, त्यामुळे खरीप हंगामात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घ्यावे असे कृषी तज्ज्ञसुद्धा बरेच वेळा सांगतात. ओके, सध्या अनेक शेतकरी पीक विमा नोंदणी प्रक्रिया, पात्रता आणि नवीन हंगामातील नियम याबाबत माहिती घेत आहेत. खरीप हंगाम जसा जसा पुढे जाईल तसे तसे पीक विमा योजनेबाबत आणखीन महत्त्वाच्या सूचना आणि अपडेट समोर येण्याची शक्यता आहे. म्हणून शेतकरी बांधवांनी कृषी विभागाच्या अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. ओके, मी पण तुम्हाला तेच सांगेन जे की मी माझ्या या चॅनलद्वारे व्हिडिओद्वारे सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणून शेतकरी बांधवांनी कृषी विभागाच्या अधिकृत सूचनांवर लक्ष द्या, एवढेच मी सांगेल. ओके, तसेच आता अजून एक अपडेट म्हणजे की मान्सून महाराष्ट्रात दाखल झालेला आहे, पण शासनाने घाईघाईने पेरणी न करण्याचा सुद्धा सल्ला दिलेला आहे. पेरणीचा धोका टाळण्यासाठी योग्य पावसाची प्रतीक्षा करणे गरजेचे आहे. ओके, तसेच 2026 हंगामासाठी पीक विमा योजनेचे महत्त्व यंदा अधिक वाढलेले दिसत आहे. तुमच्या भागात पाऊस सुरू झालेला आहे का? तुम्ही पेरणीची तयारी केली आहे का? आणि यावर्षी पीक विमा तुम्ही काढणार आहात का? या सर्व तिन्ही प्रश्नांची उत्तरे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच कृषी बातम्या, पीक विमा अपडेट्स आणि सरकारी योजनांसाठी माझे बडी नावाचे चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.